नवरात्र उत्सव काळात श्री शक्तीची पूजा केली जात असताना सोनगीर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। केवळ 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या चुलत काकाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने परिसर हादरून गेला आहे। पोलिसांनी नराधमाला रात्रीच वेड्या ठोकला असून घटनेनंतर संतप्त नागरिक व नातलगांनी संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करीत मोर्चा काढला आहे। या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास दूधवाला घरी आला असता सासू दूध घेण्यासाठी बाहेर गेल्या। यावेळी 3 वर्षीय मुलगीही त्यांच्यासोबत गेली होती। काही वेळाने सासूबाईने सांगितले की मुलीला तिचा चुलत काका मयूर बापू माळी वय 18 राहणार सोनगीर हा खेळविण्यासाठी आपल्या घरी घेऊन गेला आहे। थोड्या वेळाने बालिका घरी आली, मात्र रात्री सुमारे 9 वाजता तिला जेवण घालत असताना ती अचानक रडू लागली। चौकशी केल्यावर तिने रडत रडत चुलत काकाने केलेल्या कृत्याची माहिती आईला दिली। हे ऐकताच संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली। तातडीने आईने सोनगीर पोलिसात धाव घेत फिर्याद नोंदवली। परिस्थितीची गंभीरता ओळखून सोनगीर पोलिसांनी संशयित मयूर बापू माळी याला रात्रीच ताब्यात घेतले। या घटनेनंतर सोनगीरसह पंचक्रोशीमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। यावेळी नागरिकांनी निवेदन देत संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी, हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली आहे। 3 वर्षाची मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे निर्देश करतो आहे आणि आज या ठिकाणी दशेरा आहे। जसं आपण रावणला मारतो आहे, जळवतो, त्याच पद्धतीने शिक्षा आपला या ज्या मुलांनी हे जे अत्याचार केलाय त्या मुलीवर त्याला मिळालीच पाहिजे आणि त्याला फाशीची सजा मिळालीच पाहिजे, हे जी आमची सगळ्यांची इच्छा आहे। सोनगीर पोलीस स्टेशन येथे परवा रात्री जे सोनगीर गावामध्ये जी तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यावर एक चिमुकलीवरती अत्याचार झाल्याबाबतची कंप्लेंट होती। लागलीच आपण ती कंप्लेंट घेतलेली आहे। तसेच त्या चिमुकलीने तिच्या घरच्यांना जे नावानिशी सांगितलं होतं की मला ह्या माणसाने माझ्यावर अत्याचार केला आहे, त्याबाबत आपण तसा गुन्हा दाखल करून लागलीच त्या आरोपीला अटक केलेली आहे। तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने जी वैद्यकीय तपासणी लागते त्या तपासणीसाठी आपण त्या चिमुकलीला पाठवलं आहे आणि आरोपीची काल जेव्हा त्याला रिमांडला हजर केलं तेव्हा रिमांड घेऊन 4 दिवसाची PCR मिळाली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आपण। आरोपीचं नाव मयूर बापू माळी म्हणून आहे, सोनगीर येथील रहिवासी आहे। त्याचा चुलत काका लागतो असं काहीतरी सांगतायत।